नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सरिता. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. सकाळची कामं झाले आहे, सगळं साफसूफ केलं आहे, भांडे वगैरे झाले आहे आणि हो तिकडे आपले कपडे वगैरे धुवायचे होते ते झाले आणि इकडे गरम पाणी ठेवलं कारण की बाळ झोपलेला आहे आणि एक जण बाहेर फिरायला गेला आहे. त्याला बोलवतपर्यंत इकडे पाणी गरम होते आणि बाळाला उठवतपर्यंत पण पाणी गरम होते. मग म्हटलं पहिलं बाळाला उठवायचं, आधी तयारी करून ठेवायची आंघोळीची आणि नंतरच मग त्याला उठवायचं. मग संध्याकाळची वेळ झाली. आज होता बेत करायचा भाकरीचा, कारण की पीठ होतं आईनं दिलेलं सासूबाईनं एकच दिवस भाकरी केल्या, त्याच्यानंतर मग ते काय पीठ वाया जाऊ द्यायचं काय, म्हणून म्हटलं मग चला भाकरी खायच्या, कारण की पोटाला पण आराम झाला पाहिजे. नाहीतर काय नुसतं पोळ्या खाणं चालू होतं. भाकरी खावं म्हणते डिलिव्हरीच्या नंतर, म्हणून म्हटलं चला आपणच बनवत जायचं आणि आपणच खायचं. म्हणून म्हटलं चला बनवून घेतली भाकरी, कारण की वाया जाऊ द्यायचं नाही आहे काहीच, कारण की आपण कमावतो फक्त खाण्यासाठी. म्हणून म्हटलं भाकरी करून घ्यायची. रात्रीची वेळ होती, भाकरी बनवली, तिकडे भाजी बनवली, भात पोळ्या आणि वरण. पहिलचे लोक भाकरी खात होते तर त्यांना वाटत होते की आपण भाकरी कमी खायच्या, पोळ्या जास्त खायच्या. पण आताच्या लोकांना भाकरी मिळत नाही, तर भाकरी खाण्यासाठी याच्या त्याच्या घरी किंवा धाब्यावर पैशाने विकत भाकरी म्हणजे खातात आता लोक. कारण की म्हणजे भाकरी आता खूपच कमी प्रमाणात ज्वारी पिकवली जाते आणि कमी प्रमाणातच भाकर बनली जाते. नाहीतर सगळ्यात जास्त आपण आता पोळ्याच खाणं चालू केलं आहे. तर मग काय लहान होतो तेव्हा आम्हाला मिळायची भाकरी, तेव्हा मिळाल्यावर आम्ही खूप आवडीने खायचो. असं नाही तेव्हा आम्हाला त्रास येत होता खायचा, आणि आता जेव्हा मिळत नाही तर वाटते की आपल्याला भाकरी खावी. भाकर म्हणजे छान वाटतं, भाकरसोबत म्हणजे जेवण चांगलं वाटतं. पण लहान होतो तेव्हा असं वाटत होतं आपण किती म्हणजे पोळी मिळतच नाही आपल्याला. पोळी मिळायची पण कमी प्रमाणात. तेव्हा ज्वारी जास्त प्रमाणात पिकत होती, गहू थोडेसेच लावले जात होते. मग तेव्हा आम्ही भाकरीच जास्त बनवत होते आमच्या घरी. आई तेच भाकरीच बनवत होते असं नाही, पोळ्या पण बनवत होती, पण भाकरी जास्त प्रमाणात. म्हणजे लहान होतो तेव्हा शेती चांगल्या प्रमाणात पिकत होती आणि तेव्हा जास्त प्रमाणात नाही का म्हणजे ज्वारीच लावल्या जात होती. चला तर मग पटापट स्वयंपाक करून घेते, कारण की इकडे बाळ रडत आहे आणि मला भाकरी बनवण्यामध्ये खूप वेळ म्हणजे लागतो. पोळ्या पटापट होऊन जाते, भाकर बनवण्यामध्ये खूप वेळ लागतो. म्हणून तिकडे बाळाला वेळ झाला आहे आणि तो तिकडे रडत आहे की कधी माझी आई येते म्हणून. मग पटापट भाकरी बनवून घेतल्या. इकडे मोठ्या मुलाला म्हटलं चल लवकर पटकन जा आणि पाणी वगैरे नेऊन ठेव, मग नंतर आपण जेवण करू. तर आमच्याकडे काल पाऊस आला होता, खूप वाराधून सुटलं होतं आणि आता पावसाचीच वेळ आहे. पाऊस तर पाहिजे आहे, कारण की शेतीमध्ये सगळंच लावण्यात आलं आहे, कापूस वगैरे लावलेला आहे आणि पेरणी करायची आहे. तर मग काय पाऊस तर हवाच आहे. म्हणून इकडे बघा भाकर थापून घेतली. मला पहिले भाकरी करता येत नव्हती. आई म्हणत होती की भाकर तुला करता नाही, शिकून घे. पण मी तेव्हा काही शिकून घेतली नाही आणि आता मग जेव्हा वेळ आली तर शिकली आहे. जसं जसं वय होत जातं तसं तसं आपण काही ना काही शिकत असतो. तसंच आता आपल्या आयुष्यात घडत असतं. लहान असतो तेव्हा खूप अल्लड असतो आणि आपण आईचं काय कोणाचंच ऐकत नाही, आपल्याच मतानुसार वागत असतो. पण आता जेव्हा मोठं झालं तेव्हा आपल्या पद्धतीनुसार काही ना काही शिकत असतो. तसंच माझं आहे. चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. जेवून घेते. बाय बाय.